नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी डबल खुशखबर. शेतकऱ्यांची लॉटरी लागणार आहे शेतकरी मित्रांनो, कारण नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांना एकत्र मिळणार. शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी आजचा मुहूर्तावर अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले शेतकरी बांधवांच्या खात्यात आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा आणि 10वा हप्ता हा थेट डीबीटीद्वारे जमा होणार आहे. सरकारच्या वतीने यासाठी 4,700 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला असून राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या विशेष मुहूर्तावर थेट लाभ हस्तांतरित म्हणजे डीबीटीद्वारे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांच्या याद्या सुद्धा जाहीर झाल्या. आता कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे दोन्ही हप्ते मिळणार ते जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, त्याआधी बघूया की या योजनेसाठी ई-केवायसी आणि फार्मर आयडी किती महत्त्वाची आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमची केवायसी पूर्ण नसेल किंवा तुमच्याजवळ फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला 4,000 रुपयांचा फायदा होऊ शकत नाही. शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुमची ई-केवायसी आणि तुमच्याजवळ फार्मर आयडी असणे अतिशय महत्त्वाचे असते. आता शेतकरी मित्रांनो, पैसे वाटपाच्या पहिल्या टप्प्यात आता आपण काही महत्त्वाच्या जिल्ह्यांची माहिती जाणून घेणार आहोत. या प्रक्रियेमध्ये यवतमाळ आणि बुलढाणा या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा फायदा होणार आहे. त्यानंतर यासोबतच वर्धा आणि अकोला या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनाही आजपासून या निधीचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर वाशिम आणि अमरावती जिल्ह्याचा सुद्धा सकाळपासून त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. त्यानंतर हिंगोली आणि लातूर या 2 जिल्ह्यातही आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळालेला आहे. तेथील प्रशासनाने बँकेत गर्दी टाळण्यासाठी हे पैसे त्यांना टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. म्हणजे काही शेतकऱ्यांना सकाळी पैसे मिळणार, तर काही शेतकऱ्यांना दुपारी पैसे मिळणार, तर काही शेतकऱ्यांना रात्री पैसे मिळणार. आता त्याच बरोबर बघितलं शेतकरी मित्रांनो, तर परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याचे काम हे वेगाने चालूच आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर अखेरच्या टप्प्यामध्ये जो 11वा आणि 12वा जिल्हा येतो त्याचं नाव म्हणजे बीड आणि जालना या जिल्ह्यात सुद्धा पैशांचे वितरण हे पूर्णपणे चालू आहे. शेतकरी मित्रांनो, आणि टप्प्याटप्प्याने हे वाटप संपूर्ण 12 जिल्ह्यात पूर्ण होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.